एकीकडे ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याचा बोलबाला आहे, तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला नाराजीचं ग्रहण लागलंय। जिल्हा प्रमुखाची नेमणूक केल्यामुळे कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडलेली आहे आणि पाहूयात यावरच एक स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत फूट, जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीने मोठी नाराजी, उपनेते संजय पवारांनी गाठली मातोश्री। एकीकडे ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। महाराष्ट्रभरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मुंबईकडे निघालेत, तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला नाराजीचं ग्रहण लागलंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीत काही बदल केले आहेत। यामध्ये संजय पवार यांच्याकडे जिल्हा प्रमुख आणि उपनेते पद होतं। त्यातील जिल्हा प्रमुख पद काढून ते पद शहर प्रमुख असणाऱ्या रवी किरण इंगवले यांच्याकडे देण्यात आलं। त्यानंतर संजय पवार यांच्या गटात मात्र प्रचंड नाराजी नाट्य रंगलंय। संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामाही दिलाय। त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना देखील नाराज असल्याचं स्पष्ट केलंय। शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार। मी परवा पण आपल्याला सांगितलं आणि आता पण सांगतोय ना, मी तुम्हाला परवा सांगितलं माझे दैवत आहेत, मी त्यांचा बाबा प्रभू रामचंद्र हनुमान आहे। परंतु जर मला तिथं कुठं जर काही माझं ऐकलं जात नसेल, मला काही जर माझं कोणी जर व्हॅल्यू नसेल या पदाला, तर मग प्रत्येक जण आपला आपला विचार करतं, असा बाबा काय करायचं। अनेक लोक का निघून जात आहेत, कशाने निघून जात आहेत, का त्यांच्या मनात पाप येते। माझ्या मनात अजून पाप आलेलं नाही, हे पण तेवढं स्पष्ट करतो। दुसरीकडे नूतन जिल्हा प्रमुख झालेल्या रवी किरण इंगवले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सोबत संजय पवार यांच्या सोबत काम करू असंही म्हटलंय। गटातटाचं राजकारण राहणार नाही। पक्षश्रेष्ठी त्यांना आदेश देतील। महानगरपालिका असो, स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून कोणत्याही निवडणुका या एक संघपणेच आम्ही लढवणार। एका व्यासपीठावर आम्ही दिसू असं मला 100% ग्वाही खात्री आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या या दोन्ही नेत्यांनी कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत कोणतीही उभी फूट नाही असं जरी प्रतिक्रिया देताना म्हटलं असलं, तरी आज हे दोन्ही नेते मात्र एकमेकांच्या समोर अद्याप तरी आलेले नाहीत। त्यामुळे भविष्यात कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत काय होईल हे मात्र येणारा काळच ठरवेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।